मुळामध्ये सन्माननीय ज्येष्ठ ॲडव्होकेट कपिल सिब्बल साहेब यांनी जी सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केली त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. पण त्याच्यामुळं अमुक होईल तमुक होईल तमुक होईल हे सगळं मीडियामध्ये चाललं आहे. कुठल्याही बाबतीमध्ये मी सहमत नाही. मुळामध्ये आमचाही अभ्यास आहे. नाण्याला दोन बाजू असतात. आता त्यांची ठाकरे जे आहेत उद्धवजी त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. आता एक आठवड्यानंतर आमचा वकील आमची बाजू मांडेल आणि ती बाजू ज्या वेळेला आपण सगळ्यांनी ऐकते महाराष्ट्र ऐकेल त्यावेळेला वास्तव काय ते लोकांना कळेल ना. ही फक्त एक बाजू आहे नाण्याची. गंमत अशी आहे की पक्ष कुणाचा. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, पक्ष हा वारसा हक्काने जात नसतो. वारसा हक्कानं तुमची मालमत्ता जाते. ज्या दिवशी उद्धवजींनी काँग्रेसची साथ पकडली, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ती जी कॅसेट आहे शिवाजी पार्कची की ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी माझा पक्ष मी बंद करून टाकीन, माझं दुकान मी बंद करून टाकीन. असं असताना शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधात जाऊन फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धवजींनी काँग्रेस साथ पकडली. त्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा आणि त्यांचा वैचारिक संबंध संपला. वैचारिक म्हणतो, विचारांचा विषय संपला त्या दिवशी. शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा विषय हा त्या दिवशी संपला ज्या दिवशी उद्धवजी काँग्रेससोबत गेले. हे वास्तव आहे. आणि आम्ही शिवसेना प्रमुखांची विचारधारा सोबत घेऊन त्यांची शिवसेना सोबत घेऊन पुढे चाललो आहे. ही महत्त्वाची भूमिका घेऊन या दोन गोष्टी आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा ह्याच्यावरती कोणी काय बोलतच नाही. या विषयावरती कोणी काही बोलू शकत नाही, बोलत नाही. आणि म्हणून 2/3 झाल्यानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेला संमती दिली. नियम आहे. शेड्यूल 10 तुम्ही बघा काय म्हणताय ते. 2/3 आमचा तो संविधानात दिलेला अधिकार आहे एकनाथ शिंदेना तो. आणि पुढचं सांगतो तुम्हाला आम्ही, उद्धवजींकडनं जी एक चूक झाली मोठी ती त्यांनी निवडणुकीला विधिमंडळामध्ये सामावून न जाता त्यांनी अड्ड्याविषयीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. घाबरले ते. या मुद्द्यावरती कोण येतच नाही, कोण पाहतच नाही. बिलकुल होय, विधिमंडळ वेगळं, पक्ष वेगळा म्हणता तुम्ही, घटना म्हणता तुम्ही. तर घटनेमध्ये तर शिवसेना प्रमुखांनी भूमिका पक्षाची स्पष्ट केली होती की आम्हाला काँग्रेससोबत जाणं नाही. ज्या दिवशी जाणार त्या दिवशी सगळं संपलं पक्षाचं. तिथं सगळं संपलं ना. आणि 2018ची घटना काय म्हणते, एकनाथ शिंदेची जी घटना जी आहे ती काय म्हणते, त्या दोन्ही ज्या वेळेला समोर येतील, आर्ग्युमेंट होईल त्यावेळेला वास्तव समोर येईल ना तुमच्या काय ते नेमकं. त्याच्या आधी कशाला तुम्ही ढोल वाजवत आहे. संजय गाव साहेबांचं कामच आहे ते ढोल वाजवायचं. तर त्याच्यावरती तुम्ही जाऊच नका ना. मग आता या पक्षात जाणार का, त्या पक्षात जाणार का, त्या पक्षात जाणार का, हे प्रश्न विचारण्यापेक्षा आता उद्धवजींना तुम्ही काँग्रेससोबत घेऊन गेलात, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. मग आता नेमकं उद्धवजी कुठं जाणार आहे त्याचं तुम्ही बघा ना. आम्हाला कशाला सांगताय कुठल्या पक्षात आम्ही काय जाणार ते.